सरकारला मागण्याच्या संदर्भात सांगून जाणून बुजून मराठा समाजाच्या जीवनाशी काय सरकार खेळतंय हे कळतच नाही आम्हाला. त्यामुळे आता मराठा समाजाने शेवटचं निर्णायकच आंदोलन करायला ठरवलंय. सरकारला आता थोडीशी त्यांची मस्ती जिरविल्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही की ते सत्तेच्या जोरावरती ती दादागिरी, ती गुंडगिरी, सत्तेच्या माध्यमातून प्रशासन स्तरावर गुंडगिरी, म्हणजे ही देशात असं कधी झालं नसत की एक सरकार अधिकाऱ्यांच्या आडून गोरगरीब जनतेचं वाटोळं करतोय. परत गोरगरीब जनता काही अधिकाऱ्यांना सरकारला मागायला गेली की त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायला लावायचे त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून. ते तुम्ही शासकीय कामातच अडथळा केला, अमकच केलं, तमकच केलं, रस्ते अडविले, तुम्ही असंच केलं, तसंच केलं, शेतकऱ्यांवरती मग हल्ले घडून आणणार आणि मग गुन्हे दाखल करणार. म्हणजे ही प्रशासकीय दहशतवाद जे म्हणलं जातं ना सरकारचा, किंवा सरकारी दहशतवाद हे गोरगरिबांना खूप दहशतीखाली आणलं यांनी. सरकारी यांचे डोके, यांची बुद्धिमत्ता ते सत्तेतून दहशतवाद पसरवते. खूप भयानक मानसिकता आहे, भयानक मानसिकता आहे यांची. भयानक म्हणजे अति भयानक. अख्खा जनता राज्यातली वैतागली. प्रचंड गुंडगिरी, दादागिरी चालू आहे. सरकारने त्यांना मिळवलेल्या सत्तेचा गैरवापर करून प्युअर गुंडगिरी चालू आहे, प्युअर गुंडगिरी अधिकाऱ्याच्या माध्यमातून. दादा, या मागे बऱ्याच वर्षापासून बऱ्याच बैठका झाल्या तुमच्यासोबत, इथं बरेच मंत्री आलेत संबंधित विभागाचे, काहीच तोडगा निघाला नाही. मग आता तुम्ही परत 29लाच आता उपोषणाचा इशारा दिला. ही 29 तारीखच तुम्ही का निवडता बरं? काय येणाऱ्या 29च्या इलेक्शनावर तारीख? नाही, 29 ऑगस्ट 2023ला आपण हे लढा उभा केला होता गोरगरीब मराठ्यांचा. आजही गोरगरीब मराठे त्याच ताकदीनं या आंदोलनात आपल्या स्वतःच्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी लेकराबाळांच्या आजही त्याच ताकदीनं उभा आहे. आता 29 ऑगस्ट 2026ला 3 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं. या देशात, भारत देशात आतापर्यंत सलग 3 वर्ष आंदोलन कोणाचं चाललेलं नसेल आणि या ताकदीनं. म्हणून आता याचा कायम निर्णायक आंदोलन करायचं. यांची जी सरकारनं सत्तेत येऊन गोरगरिबांचे मतं घेऊन जी दहशत पसरवली ना, जी दादागिरी दहशत पसरवली ना, ही दहशत पुढे मोडून काढायच्या. तुमची दादागिरी ठेवायची नाही. म्हणून 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलनाची हक दिली की आमचं जे हक्काचं आहे तेच आम्ही मागतोय आणि का देत नाहीयेत हा खूप मोठा प्रश्न आहे आणि आता तो प्रश्न निकाली काढायचा. या दरम्यान काही ओबीसी प्रमाणपत्र रद्द झाले. तसेच या आरक्षणामध्ये एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांची मिली बघत आहे हे प्रमाणपत्र रद्द करण्यात, असा तुम्ही वारंवार आरोप करताय. प्रमाणपत्र रद्द झालेले नाहीये, ते केलेले आहेत. आणि जी दहशत म्हणलं ना, जी दादागिरी, ती सत्ता गोरगरिबांकडून मिळवायची, मराठ्यांकडून मिळवायची आणि त्याचा दुरुपयोग मराठ्यांवरतीच करायचा प्रमाणपत्र रद्द करून. कारण ते प्रमाणपत्र रद्द होऊ शकत नाही, कारण शोधले त्यांनीच, रद्द पण केले त्यांनी. मग एकनाथ शिंदेंनी सांगितल्याशिवाय हे होऊ शकत नाही, कारण त्यांच्यापेक्षा मोठा तर शिरसाट असू शकत नाही. तो जर स्वतःला त्यांच्यापेक्षा मोठं समजतोय तर मग तो ह्या पदावर कसं काय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे करूच शकत नाही का? आणि बावनकुळे जर त्याला मोठं समजतोय फडणवीसपेक्षा, तर मग ते पक्षात कसं काय? याचा अर्थ ही मिलीभगत आहे, मराठ्यांच्या वाटोळं करायची. या दोघांनी मिळून, शिरसाट आणि बावनकुळेंनी मिळून, यांनी दोघांनी, फडणवीस आणि शिंदे यांनी सगळ्यांनी मिलीभगत केली आणि मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. पण मराठे पण किती वाटोळं करू शकते, सत्याचा किती इचका करू शकते, हे तुम्हालाही दिसेल थोड्या दिवसात. तसंच एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून बी संजय शिरसाट हे बैठका घेतात, आरक्षणाच्या विरोधात असेल, बऱ्याच काही गोपनीय बैठका घेतात, असा तुमचा आरोप होता मला. हो, आणि ते सिद्ध पण झालं ना. सिद्ध झालं, ते सिद्ध झालं. बैठक घेणारे त्यांचेच, आंदोलन करणारे त्यांचेच, त्यांच्या विचाराचे, आणि जाऊन भेटणारे पण त्यांचे, शिंदेचेच मंत्री. सिद्ध झालं सगळं, सगळं सिद्ध झालं. हे सगळं त्यांचेच डाव आहे. प्रमाणपत्र रद्द करणं त्यांचाच डाव, फडणवीसांनी बावनकुळेकडून रद्द केले हे त्यांचाच डाव, शिंदेंनी शिरसाटकडून रद्द केलं हे त्यांचाच डाव. बहुतेक शिंदेंना आता मराठ्यांची गरज उरली नसत, शिंदेना गरज नसत राहिली मराठ्यांची आता.
त्यामुळे त्यांचं भागलं आता. दादा माझा शेवटचा प्रश्न आहे, आता 29ला हे जे उपोषण राहणार आहे त्याची कशी रूपरेषा असणार, कसं उपोषण असणार? तर ते आमरण आहे ना, आमरण उपोषण राहणार, अंतरवालीतच होणार. 29 ऑगस्टलाच होणार. गैरसमज नको, समाजात संभ्रम नको. 29 ऑगस्टला अंतरवालीतच होणार आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी अंतरवालीतच यायचं. अंतरवालीतच उपोषण होणार, मग मुंबईतल्या ठिकाणचं पण परवानगी घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. काय मग का त्यांना अधिकार नाही का मुंबईतल्या मराठ्यांना परवानगी मागायचा? त्यांनाही वाटतं मुंबईत व्हावं. प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांना वाटतं आपल्या जिल्ह्यात व्हावं, असं काय नाही. मुंबई पण एक जिल्हा आहे, तिथं पण जिल्हाधिकारी आहे. मुंबईला तिथं पण जिल्हा आहे, तिथं पण जिल्हाधिकारी आहे. तिथं प्रत्येकाला वाटतं